नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते पंजाबी स्टाईल कढी पकोडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कढी बनवण्या अगोदर मी इथे कढीसाठी लागणारे पकोडे बनवते। त्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घातलं, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि हळद घातली आणि मग हेच कोरडं मिक्स करून घ्यायचं। पाणी घालायच्या अगोदर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाणी घातल्यानंतर त्याच्या गाठी होणार नाहीत। मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून आपण भज्यासाठी पीठ जसं भिजवून घेतो ना, अगदी तसंच पीठ भिजवून घ्यायचं। तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी ताक घालून सुद्धा हे पीठ भिजवू शकता, त्यामुळे आपले पकोडे खूप छान सॉफ्ट आणि मऊ होतील। तर माझे इथे भज्यांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे। मी आता भजी करून घेणार आहे। तर कढईमध्ये मी ते तेल गरम करायला ठेवते। तेल गरम झालं की आपण याची छोटे छोटे भजी करून घ्यायचे। तर तेल गरम झालेलं आहे, मी याच्यामध्ये छोटे छोटे भजी सोडून घेते। जास्त मोठे भजी करायचे नाहीत, एकदम छोटे छोटेच करायचे आणि हे भजी आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे। मी आलटून पलटून दोन्ही साईडनी हे भजी सगळे तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एकदम छान रंगावरती भजी तळून झालेले आहेत। याप्रमाणे मी सगळे भजी तळून घेते। आता सगळे भजी तळून झालेले आहेत। त्यानंतर आपण कढीची तयारी करायची आहे। त्यासाठी 1 वाटी आंबट दही घेतले, त्याच्यामध्ये 3 चमचे बेसन, हळद घालून हे छान मिक्स करून घ्यायचं। बेसनाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्यामुळे पाणी न घालता अगोदर दह्यासोबत बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी घालून याचं छान ताक बनवून घ्यायचं आहे। तर माझं कढीसाठीचं ताक रेडी आहे। तर आता आपण कढीला फोडणी देऊया। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झाले की आपण याला नेहमीचीच आपली जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। तेल गरम झालं आहे तर याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे आणि त्याच्यासोबतच 1 चमचाभर ठेचलेला लसूण, हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची मी एकदम बारीक चिरून घेतली आहे, तर तुम्ही याला कुटूनसुद्धा घालू शकता। त्याच्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि हे मसाले मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मसाले छान मिनिटभर परतले की याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं ताक घालायचं। ताक घालण्यापूर्वी आपला गॅस बारीक करायचा, त्यामुळे आपली कढी फुटणार नाही। तर कढी करताना नेहमी याच्यामध्ये मीठ आत्ता लगेच घालायचं नाही, ज्यावेळेस आपण गॅस बंद करणार असतो त्यावेळेस एकदम शेवटी मीठ घालायचं। तर कढी सतत ढवळत एक बारीक गॅसवरती 5 मिनिटात कढी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी आता गॅस बंद केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि तयार करून घेतलेले आपले पकोडे घालायचे। तर पकोडे घातल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता मी याच्यावरती एक फोडणी घालणार आहे। त्यासाठी 1-2 चमचे तेल, त्याच्यामध्ये जिरे आणि सुकी मिरची घातली। मग त्याच्यामध्ये एक कश्मीरी मिरची पावडर घालायची आणि ही चुरचुरीत फोडणी आपली तयार कढीवरती घालायची। तर तयार आहे आपली पंजाबी स्टाईल कढी पकोडे। सोबतच गरमागरम वाफाळता भात, खूप छान कॉम्बिनेशन आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।